अमरावतीत 74 प्रजातींच्या बांबूंचे देशातील एकमेव उद्यान. वडाळी वनपरिक्षेत्र उद्यान परिसराच्या एकूण 125 एकर जागेत बांबूची लागवड. बांबूच्या तब्बल 74 प्रजातींची जतन आणि संवर्धन करणारे अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान देशातील अशा प्रकारे एकमेव उद्यान ठरलं आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींचे बांबू एकाच ठिकाणी कुठेही आढळून येत नाहीत. या ठिकाणी देशी बांबूंसह विदेशातील बांबूंची लागवड केल्या जाते. 125 एकर परिसरात ही बांबूंची लागवड केली जाते. अमरावती वन विभागामार्फत बांबू उद्यान चालतं. या बांबूपासून वस्तू, कपडेही बनवले जातात. गार्डनचं बांबू उद्यानाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, काय सांगणार सर? असं जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये हे एकमेव असं उद्यान आहे, बांबू उद्यान, की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे बांबू या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि आज घडीला आपल्याकडे भारत देशामध्ये मिळणाऱ्या बांबूपैकी 130 प्रजाती आहेत भारत देशामध्ये आढळून येतात. त्याच्यापेक्षा थोड्या 1-2 जास्तही असू शकते, काही एवढा परफेक्ट नाही आकडा, पण 130 अबोवपैकी त्यापैकी आपल्याकडे 74 प्रकारच्या स्पेसीज आज घडीला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वाढलेले आहेत आणि बेबी प्लांट सुद्धा आहेत आणि त्यांचे रोपं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीकरिता पूर्ण. आणि त्यामध्ये जवळपास काही बांबू अशा प्रमाणात आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतामधून जाऊन कलेक्ट केलेले आहेत. त्यामध्ये इथं या ठिकाणी जे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान साहेब होते, त्यांनी त्यांच्यामध्ये मोलाचा वाटा केलेला आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी अभ्यास करून पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणावरून माहिती घेऊन त्या बांबूची एकत्र जोडणी करून या ठिकाणी लागवड केलेली आहे. तोच असं आम्ही पुढे घेऊन चाललोय. त्याच्यामध्ये आता 74 स्पेसीस झालेले आहेत. आम्हाला आमच्या उपवन संरक्षक साहेब अर्जुना साहेब यांनी दिलेल्या सांगितल्या सूचनेप्रमाणे आम्ही 100चा टार्गेट पूर्ण करणार आहोत. आणि काही ठिकाणाहून आता जस्ट आम्ही चंद्रपूरला जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी आम्हाला 2-3 स्पेसीस वेगळ्या प्रकारच्या आमच्याकडे जे अवेलेबल नाही त्या आढळून आल्या. त्यांचे रोपं घेऊन आम्ही इथं लागवड केलेली आहे आणि त्यांना वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आणखी बाहेर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जाऊन जर काही प्रजाती मिळाल्या तर ते वाढवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पूर्ण आणखी 100 प्रजाती करण्याचा आमचा हा मानस आहे या ठिकाणी. आणि बांबू उद्यान जे आहे, बांबू उद्यानामध्ये येणारे पर्यटक हा मंडेला या ठिकाणी तर क्लोजिंग डे असतो आमचा आणि बाकी इतर ठिकाणी इतर दिवशी हा चालू असतो पूर्ण. आणि विद्यार्थ्यांकरता आम्ही या ठिकाणी एंट्री करता 50% सवलत देत असतो. आणि 5 वर्षापेक्षा लहान मुलं जर असतील त्यांची आम्ही विनामूल्य त्यांना एंट्री देत असतो. आणि अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी येणारे जे आमचे वनकर्मचारी असतील किंवा शेतकरी गट असतील, यांना या ठिकाणी या प्रेमायसेसमध्ये आम्ही या ठिकाणी बांबूविषयी पूर्ण माहिती देत असतो. जे डिटेल्स कशी आहेत, काय आहेत याबद्दल पूर्ण जानकारी देतो. नर्सरीसुद्धा त्यांना नेऊन दाखवतो. नर्सरीमध्ये रोपं कशी लागवड करतात याबद्दल सुद्धा प्रशिक्षण देण्यात येते. त्या ठिकाणी विविध प्रकारचे आम्ही हे उपक्रम राबवत असतो. आणि या ठिकाणी जवळपास आमचं मागच्या वर्षीचा जो इन्कम सोर्स आहे UJFM कमिटी अंतर्गत, अर्बन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी अंतर्गत या उद्यानचा पूर्ण खर्च चालतो. त्या ठिकाणी आम्हाला निव्वळ प्रॉफिट मागच्या वर्षामध्ये जवळपास 25 लाखापर्यंतचा प्रॉफिट झालेला आहे. त्यामध्ये मजुरांची मजुरी अदा करून सुद्धा आम्हाला एवढे मिळालेले आहेत. त्या फंडामध्ये आम्ही नवीन खेळणी, नवीन काही वस्तू खरेदी करण्याचे काम करतो या ठिकाणी आणि अपडेट ठेवण्याचं काम करतो. लोकनायक न्यूज